मला चित्रपट या एका स्त्रीवर करायचा. तर त्यांनी ते कसं ठरवलं आणि तशी ती गोष्ट लिहिली. अर्थात अंकुर काकतकर यांनी त्याच्यात खूप इम्प्रोव्हायझेशन केले, त्याला खूप एक चांगलं वळण दिलं त्या स्टोरीला. सो आपण म्हणू शकतो की करेज बघताना काही लोकांना ती खूप चांगली लव्ह स्टोरी वाटते, त्याला एक सामाजिक. सो मला त्यांचं पात्र करायला मिळणं मला ते मोठं वाटलं ऍक्च्युली, कारण का मी राजराणी मॅमना म्हणजे आता आमचं रिलेशन खूप चांगलं आहे, पण मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा मला असं वाटलं की मी जेव्हा त्यांच्या इतकी वयाची होईल तेव्हा मला यांच्यासारखं व्हायचं की म्हणजे खरंच. कारण आता मी मुद्दा मला असं वाटतो की प्रेम या गोष्टीची व्याख्या आत्ताच्या काळात खूप वेगळी आहे. पण खरं प्रेम म्हणजे पुढे मागे न बघता आपला जीव देऊन टाकायचा समोरच्याला, हे ही मला असं वाटतं प्रेमाची खूप उत्तम गोष्ट आहे. ते माझ्यासाठी पण खूप इन्स्पायरिंग होतं. जे सांगताय, जे संवाद केलेला आहे की 3,000 विक्री केलेली आहे, तर त्या विक्रीमध्ये आपण त्या चित्रपटामध्ये संगीत केलंय किंवा गाणं दिलंय त्याच्या प्रमाणात, कोणत्या नाट्याच्या माध्यमातून 3,000 तिकीट विकले त्याविषयी माहिती त्यांनी 3,000 तिकीट विकले होते कारण त्यांनी एक बँडचा चॅरिटी इव्हेंट केला होता. तेव्हाचा एक खूप, आता त्याचं नाव ऍक्च्युली ऑफिशियली सांगू शकत नाही कारण का मी कुणाची नावं खरी म्हणजे पण कुणाची नावं डिस्क्लोज केलेली नाही, कारण का त्याचा नंतर पुढे प्रॉब्लेम होतो. पण एक बँड होता तेव्हाच्या काळात खूप फेमस बँड, तर त्यांना ऑनबोर्ड घेऊन त्यांचा इव्हेंट घेऊन ते तिकीट विक्री झाली होती. त्या बँडला बघण्यासाठी तेव्हाचा तो ऑर्केस्ट्रा आपण तो खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगला, आणि बरेच सेलिब्रिटीज पण इन्व्हॉल्व्ह होते त्याच्यामध्ये. बऱ्याच सेलिब्रिटीजनी या दरम्यान डोनेशन केलंय. ऍक्च्युली मला असं वाटायला लागलं हे सगळं सांगायला. संस्कृतामध्ये संगीत कितपत वापरते, म्युझिक गाणी किंवा पार्श्वसंगीताचा जो परिणाम साधता तिची मानसिकता दाखवण्यासाठी, तर संगीताचा कितपत तुम्हाला चित्रपटातला बॅकग्राऊंड स्कोर प्रकर्षण आहे. एक गाणं आहे चित्रपटात, साई पियुष म्हणून आहे, पुण्याचेच आहे, त्यांनी या चित्रपटाला बॅकग्राऊंड स्कोर लिहिलेला आहे. सावली रवींद्र हिने ते गाणं गायलंय. सो बॅकग्राऊंड स्कोरचा मी म्हणेन थोडासा बऱ्यापैकी वाटा आहे फिल्ममध्ये. गाणी असताची एक गाणी. करेज या चित्रपटाबद्दल सांगेन की आत्ता सध्या आमचे फेस्टिवल रन्स चालू आहेत. मला खूप उत्सुकता लागली आहे की हा प्रचंड तमाम प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचेल, कारण मोर दॅन माझं काम पोहोचण्यापेक्षा मला असं वाटतं ही फिल्म खूप छान आहे आणि ही फिल्म नमूद करण्याजोगी आहे, तर त्यामुळे ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचावी हे महत्वाचं आहे. चांगला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचावा हे महत्वाचं आहे. खऱ्या घटनेवर आधारित ही स्टोरी आहे. राजराणी शर्मा या ज्या आहेत त्यांच्यावर ही स्टोरी आहे. त्यांची किडनी डोनेशन, त्यांचा किडनी डोनेशनचा प्रवास, त्यांच्या नवऱ्याला लागणारी किडनी आणि त्यांनी ती डोनेट करणं याचा तो प्रवास आहे. त्यांचं स्ट्रगल, त्यांनी केलेल्या काही गोष्टी त्या दरम्यान, जसं मी म्हटलं 3,000 तिकीट याची विक्री करणं, एखादा मोठा इव्हेंट करणं, तर आत्ता बोलताना आपल्याला ते खूप सोपं वाटतं, पण त्या काळी ते प्रचंड अवघड होतं आणि आत्ताही मला वाटतं काही लोकांना ते अवघड जाऊ शकतं. सो हा प्रवास आहे. आणि जसं मी आधी पण म्हणलं होतं की काही लोकांना हा खूप सामाजिक विषय वाटू शकतो, पण ही एक छान लव्ह स्टोरी पण आहे. वॉर्नर ब्रदर्स आत्ताशी ऍक्च्युली सहभागापेक्षा आम्ही तिथे त्या स्टुडिओमध्ये आमचं प्रेमियर झालं करेजचं. सो ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण का मराठी लोकांनी दिलेला चित्रपट ज्याचं ऍक्च्युली कुणाला फार अपेक्षा नव्हती की याचं आपण एवढं करू शकतो, इतका हा चित्रपट चांगला होईल की तिकडनं इन्व्हिटेशन येईल की आपण त्या स्टुडिओमध्ये त्याचं प्रेमियर करू, तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सो आता बघू, जसं मी म्हटलं फेस्टिवल रन्सला पाठवली होती, तर इतकीच अपेक्षा आहे की चांगल्या चांगल्या फेस्टिवल्सला ती फिल्म जावी, त्याला त्याची बक्षिसं मिळावी. सो लेट्स होप. खूप सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर स्वतःची दुःख कवटाळून बसणं ही खूप छोटी गोष्ट आहे आणि ती नाही बसली पाहिजे. आपण प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात दुःख असतात. मला असं वाटतं या पॉइंटला संस्कृती बालगुडे म्हणून की यार
मला या गोष्टी मिळत नाहीयेत आणि हे दुःख आहे, पण लोकांची दुःख त्याच्यापेक्षा मोठी असतात. तर त्यामुळे दुःख कवटाळून बसण्यात काहीच अर्थ नाहीये, त्याच्यापेक्षा पुढे जाणं गरजेचं आहे आणि ते हसत हसत सांगता आलं पाहिजे. कारण मला असं वाटतं हे आयुष्य आणि त्याचा स्ट्रगल असणारच आहे. आयुष्य कधीच कोणाला सोपं झालेलं नाहीये. प्रत्येकाचा स्ट्रगल असतो, वेगळा असतो, वेगवेगळ्या लेवलला तो बदलतो, तो कधीच थांबत नाही. तर या चित्रपटामधून आणि राजराणी मॅम कडून मला हे शिकायला मिळतं की चांगलं मन असणं खूप महत्वाचं आहे आणि कितीही त्याचा त्रास हो, त्या वरच्यावर किंवा आपण ज्याला मानतो त्याच्यावर विश्वास ठेवून फक्त चांगल्या वृत्तीने काम करत राहणं महत्वाचं आहे. कारण का ते कधी ना कधी तुमच्यापर्यंत परत पोहोचतच. आणि करेजच्या बाबतीत मी असं सांगेन की मी कृष्णाची भक्त नाही म्हणणार, पण मला कृष्ण हा देव अत्यंत प्रिय आहे आणि तोही हेच सांगतो की कर्म करते जा बस फल की चिंता मत. आणि ते मला कुठेतरी मी ते साधण्याचा प्रयत्न करते आणि तसंच करेजच्या बाबतीत पण आम्ही कशाचीच अपेक्षा केली नाही आणि तो वॉर्नर ब्रदर्स पर्यंत पोहोचला. सो आता सुद्धा तसं पाहिलं तर अशी अपेक्षा नाहीये, फक्त लोकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत ती फिल्म पोहोचावी, कारण तो चांगला सिनेमा आहे. आता चांगल्या सिनेमांची गरज पण आहे. सो ती पोहोचावी, कारण तो खूप लोकांचे कष्ट आहेत, माझे नाही, सगळ्या 50 लोकांचे कष्ट आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचावे हा उद्देश. निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या नवीन संकल्पनेला प्रोत्साहित करण्याचं काम करतात. आम्हाला अभिमान आहे की करेज या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री एक मोठं धाडस करू शकते आणि मराठी या सर्व लोकांनी केलेला एक इंग्रजी चित्रपट म्हणून आम्हाला अभिमान आहे. संस्कृती बालगुडे या पुण्याच्या असल्यामुळे आणि नेहमी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची संलग्न असल्यामुळे त्यांच्या या कृतीला त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना एनकरेज करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. या चित्रपटाचा एक चित्रपट नाही तर त्यातून चांगला मेसेज आहे. एका महिलेने केलेलं मोठं धाडस, प्यार, प्रेम सर्वच या चित्रपटात आहे आणि अशा या चांगल्या कलाकृतीला प्रोत्साहित करण्यासाठी अखिल भारतीय मराठी महामंडळाने हा उपक्रम राबवलेला आहे. आणि आज आम्ही संस्कृती बांधले यांचा इथे सन्मान करत आहोत आणि निश्चित त्यांना भविष्यात वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.